गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कारवरती सोमवारी रात्री अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली। या दगडफेकीमध्ये देशमुखांच्या डोक्याला गंभीर इजा झालेली आहे। त्यांच्यावरती काटोलच्या रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर नागपूरला त्यांना हलवण्यात आलेलं आहे। देशमुख समर्थकांकडून भाजप कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप होतोय, तर हा देशमुखांची स्टंटबाजी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे। शाम में तकरीबन 8 बजे के आसपास एक घटना घटी। पारट शिंगा बोलकर के गांव है जो कि काटोल विधानसभा क्षेत्र में है। यहाँ पर श्री अनिल देशमुख अपना सभा कंप्लीट करके नरखेड़ की तरफ से काटोल की तरफ की ओर आ रहे थे। रोड के एक आइसोलेटेड भाग पे उनके प्राथमिक इन्फॉर्मेशन के मुताबिक उनके गाड़ी पर पथराव हुई। इस इंसिडेंट में उन्हें इंजरी भी हुई है। ये जो घटना घटी है इससे बहुत गंभीर रूप से नागपुर ग्रामीण पुलिस ले रही है और फॉरन इन्वेस्टिगेशन शुरू कर दिया गया है। अनिल देशमुख साहेबांची भेट घेतली आहे। त्यांना स्टिचेस लावणं चालू आहे, डोक्याला जखम आहे डोक्याला। आणि मला वाटतं की ही घटना निंदनीय आहे। महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यावर अशा प्रकारचा हल्ला होणं हा भ्याड हल्ला आहे। या हल्लेखोरांना पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घ्यावं। मी आतमध्ये त्यांना पाहून आलो, त्यांच्या डोक्याला स्टिचेस लावण्यात आले आहे, एनेस्थेशिया त्यांना दिल्या आहे। मला वाटतं 6-7-8 स्टिचेस लागतील। महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री माननीय अनिल बाबू देशमुख यांच्यावर जो भ्याड हल्ला झालाय तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेत ही सातत्यानं आपण ओरड करत होतो। सातत्यानं या गोष्टी निदर्शनास येत होत्या आणि निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर सायलेंट पिरियडमध्ये जर माजी गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीचा हल्ला होत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे। मला वाटतं महायुतीला आणि भारतीय जनता पक्षाला पराभव हा स्पष्ट दिसलाय आणि यामुळे पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे नैराश्यातून अशा पद्धतीचा हा भ्याड हल्ला करून दहशत माजवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, याची सखोल चौकशी झाली पाहिजे। हे केवळ एक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं हे एक दिखावा आहे। ही लोकांचं श्रेय आणि मतदानाचं श्रेय त्यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे असं सर्व लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आहे। आणि आमचे जे उमेदवार आहेत चरणसिंगजी ठाकूर यांचा विजय हा निश्चित आहे आणि हा विजय पाहता त्यांना आपल्या मुलाची बाजू सावरण्याच्या आणि लोकांच्या भावना त्यांना मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हे केवळ एक नाटक त्यांनी केलेलं आहे। पहले बीजेपी वाले होंगे, पहले बीजेपी वाले होंगे।